आणि ही आहे रवीना. हे आता उंदीर खाल्लाय जे की तुम्ही आहे ना तिथं खोदलाय ना म्हणून पाणी भर तिथून गाडी जाऊ शकत नाही. काय त्याच्यामध्ये फेक नाही किंवा काय याच्यामध्ये स्क्रिप्ट नाहीये. कधी आलात तर लगेच पाणी पिऊ नका, जरा थांबा, टाकूया. सेफ्टीचं इक्विपमेंट पाहिजे तुमच्याकडे. काय पाहिजे? हातामध्ये काठी घेऊन चला रात्री काळोखात, जेव्हा अंधार होईल तेव्हा, म्हणजे एखादं काय आलं तर स्वतःच्या सेफ्टीसाठी काठी असली ना, लाठी असली तर बरं होईल. हे बघा समोरचं व्ह्यू. हा समोरचं गेट आहे मित्रांनो. इकडून पण आतमध्ये पूर्ण या डोंगरावर झाडं लावलेत पूर्ण. आणि आपण जातो ह्या लोकेशननी खालती. बाईक जाते इकडून, परंतु आता कसं रस्ता खोदला आहे म्हणून काम चालू आहे. मागच्या वेळेस आलं होतं तेव्हा नाही, मला वाटतं ह्या एका हप्त्यामध्येच हे खोदकाम चालू आहे. म्हणजे पावसाच्या आधी काहीतरी तिथे कट्टा वगैरे बनवायचा असेल. ठीक आहे, चला आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला पुढे. काळोखाच्या आधी यावं लागेल भाई, इथे लय रिस्की काम आहे, भीती पण वाटते. तर एकटाच चालू आहे, तरी उजेड आहे, तरी पण एकदम सामसूम वाटते. परंतु काय रे जरगी माहीत तो सामसूम वाटते, परंतु काळोखाच्या आधी यावं लागेल. तेव्हा कसली नुसती झाडं भारी वाटते बघा. चारही बाजून बघा तुम्ही. कॅमेरा स्लो फिरवतो म्हणजे तुम्हाला दिसेल. सही ना. तिथं एक छोटंसं घर आहे पत्र्याचं, आणि तिकडून पण पाणी येतं मस्तपैकी. डोंगरावरचं पाणी येतं ना, तेव्हा लय भारी वाटतं. चला आपलं ट्रेकिंग चालू आहे. अजून वरती तर चढायचं डोंगरा. अजून मेन लोकेशनवर पोचलो नाही. मोगऱ्याचं फुल आहे आणि ते लालवाले कसलं तरी आहे, भारी वाटतं बघा. इकडून अशी गाडी नेतो तिकडं, आणि इथून पाणी जातं. पावसाळ्यात पण सीन आपल्याला तुम्हाला दाखवेन मी. चला. पण गवत होतं पावसाळ्यात, भरपूर गवत वाटतं. एवढं गवत वाढतं. काय नाही, जरा कमी झालं की दाखवू शकतो. आता मला असं विचार पडला की त्या लोकेशनवर नेऊ का कुठे जाऊ, जवळच बसू इथं कुठेतरी, असं मला वाटायला लागले. अजून भरपूर लांब आहे रे, भरपूर लांब आहे. तर मित्रांनो, टोटल 20 मिनटं झाली चालतोय, अजून पोचलो आहे नाही. तेव्हा त्या साईडचा डोंगर तिकडून पार करत करत इथपर्यंत पोचलो आहे. आणि ते वालं लोकेशन आहे तिथे लय लांब आहे, आणि माझं फेवरेट इथं वरती आहे. आता इथे आहे बघा, ते तिथं दिसतंय, तिथं जाऊ नाही शकत कारण चढ आहे, भरपूर चढ आहे. आणि तिथं जे आहे ना, मागच्या वेळेस गेलेलो तिथं थोडंसं नॉर्मल आहे, म्हणजे तिथे जाऊ शकतो, पण ते पण भरपूर लांब आहे. तर माझी हालत झाली बेकार. गाडी असते ना तर मी गाडी डायरेक्ट तिथं नेतो, म्हणजे कसं चालण्याचं जरा आपला टाईम वाचतो. आता मी चालत येत होतो म्हणून इकडचं थोडंसं दृश्य तुम्हाला दाखवीत आणलं. जेव्हा गाडी आणतो तेव्हा डायरेक्ट तिथं जातो, मग तुम्हाला हे दाखवायला भेटत नाही. आता चालत आलो त्यामुळे इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हे बघा असं सीन आहे इकडचा. परंतु आपल्याला जायचं आहे तिकडे, भरपूर लांब आहे. ठीक आहे, व्हिडिओ मोठी होऊ शकते ऑफकोर्स, कारण फुल डे आपली व्हिडिओ असते, पूर्ण दिवसाची, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत असा आपला डेली व्लॉग असतो. जे काय असतं ते रिॲलिटी आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. काय त्याच्यामध्ये फेक नाही किंवा काय याच्यामध्ये स्क्रिप्ट नाही आहे. जे फक्त डायरेक्ट ऑन द स्पॉट कॅमेरा उचलला आणि आपला बोलायला सुरुवात केली. तुम्हाला असं वाटतं मी स्क्रिप्ट लिहितो वगैरे, असं काहीच नाही.
जे आहे ते रियालिटी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढं म्हणजे दाखवून पण तुम्ही जर लाईक फॉलो आपला सबस्क्राईब करत नसेल, ही माशीला काय आलं रे, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सबस्क्राईब करत नसेल तर प्लीज यार मित्रांनो, काय ना काय तुम्हाला दाखवणे. आता बघा एवढा भारी व्ह्यू दिसतोय ना कॅमेऱ्यात, कसं दिसतोय आय डोंट नो भाई लोक, परंतु हे मस्त वाटतंय खरंच खूप चांगलं आहे. आय लव्ह नेचर. या साईडला मला खूप यायला आवडतं. तर काही लोक बोलतात एकटा येत जाऊ नको, परंतु मी त्यांचं ऐकत नाही आणि अशा ठिकाणी एक्सप्लोर करण्यासाठी येतो. माझ्या घरचे पण ओरडतात, तरी पण मी कंटेंट शूट करण्यासाठी येतो. बाकी दुसरं मला कसला शौक नाही, फक्त फिरण्याचा, ब्लॉगिंग करण्याचा, ब्लॉग बनवण्याचा आहे. ठीक आहे, आता जाऊया थोडं अजून. ते बघा त्या साईडला आहे ते, तिकडे आपल्या तिथे जायचं आहे. बघूया आता. मग मी जास्त लांब जाण्याचा प्रयत्न. ओ भाई लोक, तो वो माकड. नाही सॉरी. कैसा लगा मेरा मजाक? ते झाड आहे, पचका आला. मला वाटलं माकड आहे की काय, ते माकडासारखं कलरचं दिसलं ना म्हणून वाटलं. सॉरी भाई लोक, सॉरी, गलती हो गया. हमको सिखा रिया है. ठीक आहे, तर आता तिकडे जायचं आहे. आता मी काय होतंय, जेवढं लांब चालत जातोय ना, माझी गाडी इथून आवाज येते अशी भीती वाटते ना, कारण माझी गाडी भरपूर लांब आहे आणि जाताना मला कालोख भेटला तर माझी हवा टाईट होईल. म्हणूनसाठी जेवढे लवकर जाता येईल तेवढं लवकर जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आपला कंटेंट शूट करून आपल्याला कालोखाच्या आधी यायचं आहे. ठीक आहे, चला. हे बघा सीन बघा इकडचा, भारी वाटते ना. आता कॅमेऱ्यात कसं दिसतंय काय सांगू शकत नाही. बघा इकडून पाणी वगैरे वाहतं ना, लय भारी. आता हे उन्हाळा आहे म्हणून आता तिकडचं पाणी धबधब्याचं इकडून येईल. या साईडून ज्या ठिकाणी मी उभा आहे इथे पुन्हा आपण येऊ पावसाळ्यात. आता उन्हाळ्यामध्ये असं दिसतंय, पावसाळ्यामध्ये कसं दिसेल त्याचा पण ब्लॉग आपण शूट करू. ठीक आहे, हे बघा. तरी पण आज सकाळी पाऊस पडला. हे बघा चिमणी. ओ वाव, उडत गेली, चालत चाललेली, उडते गई. चला आपल्याला तिथं पोचायचं आहे. अर्धा मी आमची गडच्या कोलवाडीत आलो आहे असं मला वाटतंय. काश मी तिकडून गाडी घेऊन आलो असतो ना तर लवकर पोचलो असतो. जाऊ दे आता. ठीक आहे, चला. लोकेशन पोचत आलो. हाल बेकार. ओ माय गॉड, थक गई रे. व्ह्यू बघा. हे बघा, अशी सूर्याच्या किरणाकडे लेन्स फिरवली ना तर ब्लॅक येते. आता बघा कसा उजेड येतो. या साईडला फ्रेम ठेवली ना की ब्लॅक येते रे. म्हणून फ्रेमिंग बघून आपण कॅमेरा सेट करतो. वा वा वा, काश माझ्याकडे ड्रोन असता, तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवला असता मी. मस्त आहे. चला थोडंसंच राहिलं आहे, कंप्लीट करू. पूर्ण दम भरला आहे पण आपण थका नाही आहे. दमलो तरी चालेल, टार्गेट कंप्लीट करूनच राहणार. वाव, हे बघा. चला गाईज, आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. बघू शकता. आता मी चालत आलो म्हणून तुम्हाला जे जे काय होतं ते दाखवीत आलो, ट्रॅक कसा. आणि बघू शकता पार त्या डोंगराच्या पलीकडून आलो मी चालत इकडं असं वरती. आता काळोख व्हायच्या आधी मला पुन्हा हा ट्रेक कंप्लीट करत आपला उतरत त्या गाडीपर्यंत जायचं आहे. आणि कधी आलात तर लगेच पाणी पिऊ नका, जरा थांबा, बॉडीला जरा गार होऊ द्या. थंड झाली त्यानंतर मग पाणी पिया. ठीक आहे. आता आपण मागच्या वेळेस तिथं थांबलेलो, दगडाची इथं काय बनवलेलं
आपला गरम दूध पियालो होतो हळदीतलं आणि चणा शेंगदाणे याची सलाद बनवले काय ते छोटं मोठं काकडी टोमॅटो वगैरे कापून. तर आता तिथे पुन्हा आलो आपण. तर इथे आत्ता आज आपण कुछ अलग बनाएंगे ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो चालून लय दमलो आहे. घाम बघू शकता बघा. आता काय करतो आणि भूक पण लय लागले. मी दुपारी 12 वाजता जेवलो. सकाळची जी खिचडी होती उरलेली ती संपवली. टोप पीप होता तो घासून टाकली. सगळी भांडी होती ती घासून टाकली. आईला टेन्शन नको, आई येईल आता 5 वाजता. आता वाजत आले 5:30 वाजत आलेत. तर लय लागले भूक. आता इथं आपण आणलेलं आहे हे बघा, हे माझं साहित्य आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये पनीर वगैरे आहे, मक्याचे दाणे वगैरे आहेत. ते आपण आता उकडूया आणि खाऊया. तर मस्तपैकी आता बोलू नाही दाखवत, डायरेक्ट तुम्हाला करून दाखवतो आपली रेसिपी. तर चला. तर सर्वात आधी आहे ना आपण हे जे काय बोलतं त्याला मक्याचे दाणे आहे ना, हा कॉर्न वगैरे आहे तो आपण काढून घेऊया. ह्याच्यामध्ये हळद चटणी मीठ मसाले घेऊन आलो आहे मी. याच्यामध्ये मक्याचे दाणे आणि शेंगदाणे आहेत आणि हे आहे आपलं पनीर. एकट्याला बस झालं ना. याच्यामध्ये आपण टाकूया. व्हेजिटेबल्स घेऊन आलो आहे बघा. याच्यामध्ये आहे शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, गाजर वगैरे. आता ही कचरा आहे तो याच्यामध्ये ठेवूया. आणि हे जे आहे मीठ, थोडंसं मीठ याच्यात टाकूया. तर मित्रांनो आपले हे जे मके आणि शेंगदाणे जोपर्यंत शिजत आहेत तोपर्यंत आपण व्हेजिटेबल्स आहेत त्या कापून घेऊया. बघू शकता हे बघा, याच्यामध्ये आणलेत ते आपण कापून घेऊया. तोपर्यंत हे शिजतील. ठीक आहे, चला. याच्यामध्ये आपण शिमला मिरची, टोमॅटो 2 घेतलेत, कांदा आणि गाजर. अरे गाजर टाकायचं राहिला. थांबा गाजर टाकून आलो त्याच्यात. पहिले कापून घेतो. आलेली आहे, परंतु आपल्याला गाजर टाकायचे विसरलो मी. काय नाही, चला पुन्हा टाकूया. सो गायज आपली पूर्ण व्हेजिटेबल कापून झालेली आहेत. बघू शकता या साईडला शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा वगैरे कापला आहे. आणि या साईडला पनीरचे छोटे छोटे क्यूब बनवलेत मी. ठीक आहे, म्हणजे बनवलेत म्हणजे कापलेत. आणि आपलं या साईडला हे जे उकडत ठेवलेलं ते झालेलं आहे. तर गॅस करूया बंद आणि यांना मी बाउलमध्ये काढून घेतो. आणि त्याच्या आधी आपण पनीरची भुर्जी टाईप काहीतरी बनवूया. चला. ठीक आहे, आता हे जरा जास्त गरम आहे
जरा गार झाले की आपण हे शेंगदाणे हे करून घेऊया, काय ते सोलून घेऊया. त्याच्या आधी एक डेमो कडक लागतो, कडक. तर गायच मस्तपैकी आपले शेंगदाणे, मके आणि गाजर शिजलेला आहे. तर हे आपण थोड्या वेळात म्हणजे खाऊया, जरा गार होऊ दे. नंतर मग हे शेंगदाणे आहेत त्याची टरफळं आहेत ती मी काढतो. आता जरा गरम आहे, पण त्याच्या आधी आहे ना आपण या टोपामध्ये पनीरची जराशी भुर्जी बनवूया. भुर्जी टाईप म्हणजे जास्त त्यांना मॅश नाही करणार, असेच ठेवीन अख्खे. आणि थोडेसे मसाले टाकून थोडंसं सॉटे केलं झालं म्हणजे. ठीक आहे, तर चला बनवतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपली पनीरची भुर्जी का भाजी एकदाची तयार झालेली आहे. बघू टेस्ट करून कशी लागते. सुपर्ब ना भाई, सेम भुर्जी. तर हिला पनीरची भुर्जी नाव देऊया. ऑसम झाले. आणि हे आपले मक्याचे दाणे आणि गाजर प्लस शेंगदाणे. तर हे पण, अरे बापरे आता पडले असते. तर हे पण एकदम म्हणजे शिजलेत, भारी झालेत, मस्त वाटते. आता आपला फूड तयार झालेला आहे. आता ही टरफलं आहेत ना, मी काढतो, सालं या पिशवीमध्ये टाकतो आणि एका चांगल्या लोकेशनवर जाऊन आपण मस्तपैकी खाता खाता बोलूया. ठीक आहे, आता मी ही टरफलं सर्व काढून घेतो आणि या बाउलमध्ये टाकतो शेंगदाणे. चला, आता ही पनीरची जी भुर्जी आहे ती प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. मस्त गाजर पण शिजलेत आणि मके पण. ऊन पण कमी झालंय आणि सनसेट होत आलेला आहे. तिकडे मी फ्रेम लावली तर पूर्ण फ्रेम ब्लॅक होते, ब्लॅक. मस्तपैकी हे कार्ब्स अँड प्रोटीन पनीर भुर्जी कशी झाली बघतो. म्हणजे ऑब्विसली चांगलीच झाली, मगाची खाऊन बघितली म्हणून बोलतो. ठीकठाक आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला घरचा टूर दाखवला, आमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवला. त्यानंतर काय घरीच होतो, एडिटिंग वगैरे करत होतो. एडिटिंग करत करत मला वाजले किती, 12:30ला जेवलो, खिचडी खाल्ली. त्यानंतर 2:30 वाजले. 2:30 वाजेपर्यंत मी एडिटिंग करत होतो, 11 वाजल्यापासून. फक्त मध्ये 12 वाजता जेवलो जरा. त्यानंतर मग गाडी धुतली आपली, पेट्रोल टाकून आलो आणि मग मित्राकडे गेलेलो. वैभवचा मोबाईल बंद होता कारण त्याची बॅटरी खराब झाली म्हणून. त्यानंतर मग आम्ही स्विमिंग पूलला गेलो असतो मित्राकडे, पण त्याचा फोन लागत नव्हता म्हणून ते कॅन्सल झालं. त्यानंतर मग आज संध्याकाळी इकडे आलो आहे. अशा ठिकाणी येऊन स्वतःच्या हाताने बनवून खाण्याची मजाच वेगळी आहे. मस्त वाटतं आहे लोकेशन. पावसात फुल भारी वाटेल. फक्त काय आपल्याकडं टेंट पाहिजे, तो टेंट घेऊ
आता कसं आहे तर पूर्ण ही माती पूर्ण चिखल होईल पावसात, पण तरी पण बघूया, प्रयत्न आपले चालू राहतील. कधी कधी घरी एवढं भारी बनत नाही तेवढं बाहेर येऊन बनतं. आणि एक गोष्ट तुमच्यासोबत होते, माझ्यासोबत ही नक्की होते. घरामध्ये मी कमी जेवतो, परंतु मित्रांबरोबर बाहेर गेलो ना तर भरपूर 4 घास जास्त जातात. का तर सर्व मित्र असतात, गप्पा गोष्टी होतात, टाईम स्पेंड होतो. आणि रोजचं कसं कामातून घरी या, एकटं या, आंघोळ करा, बसा, जेवा, ती एक कशी आपण शेड्यूल झालेला असतो. म्हणजे एक प्रकारे मशीन कशी असते तशी. पण त्या मशीनच्या जिंदगीतून बाहेर आलो की कसं जरा मन मोकळं होतं, मन प्रसन्न होतं. चारी बाजूला लक्ष ठेवतो ना तर कोण यायचं ना फाक्या आव. तसं काय एवढी काय भीती नाही, पण कसं काळोखाच्या आधी गेलं पाहिजे आपल्याला. कारण गाडी आपली तिकडे आहे, भरपूर कोसावर लावून आलोय. आपल्या संध्याकाळचा हा इव्हनिंग डाएट होतो मस्त आहे की मस्त आहे, बढिया. तुम्ही बघता व्हिडिओ, कमेंट का नाही करू यार मित्रांनो, कमेंट करा ना यार. कमेंट केली तर मला जरा होप्स येतील. आणि मी कसा व्हेजवाला माणूस आहे, त्यामुळे मी व्हेजच बनवतो. मित्र बोलले होते की काल फोन केला, बोलले होते की मी येतो तुझ्याबरोबर. तो बोलो ठीक आहे, पण त्याला निघण्याच्या आधी मी फोन करत होतो, परंतु बाईने माझा फोन नाही उचलला. त्यामुळे मी बोललो जाऊ दे चल. मग मी आलो, टाईमपास करत राहिलो असतो तर अंधार झाला असता. बघू नेक्स्ट टाईम आले तर आले, नाही तर मग त्यांची मर्जी. तर मित्रांनो व्ह्यू तुम्हाला दाखवतो, हे बघा. आता सनसेट म्हणजे संध्याकाळ ऑलमोस्ट झालेली आहे. ठीक आहे, कारण मी पटकन ब्लॉग एंड का करतो आहे, कारण माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी भरपूर लो झाली आणि कधीही कॅमेरा बंद होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला असा व्ह्यू दाखवून देतो. हा बघा मस्तपैकी. आता थोड्याच वेळात सूर्यदेव आपल्या घरी जातील आणि ते घरी जाण्याच्या आधी आपल्याला पण घरी जावं लागेल, कारण बॅटरी भरपूर लो झाले. म्हणून मला लवकरच ब्लॉग एंड करावा लागतो आहे. नाही तर अजून चार्जिंग असते ना, अजून थोडं बोलत बसलो असतो. ठीक आहे, पॉवर बँक मी घरी ठेवून आलो चुकून, तिथं चार्जिंग लावलेलं तिथंच राहिला. ठीक आहे, आणि आपला स्नॅक्स बघा अजून बाकी आहे. इथं टोप करपलेला आहे, आता मला घरी धुवून म्हणजे धुवावं लागेल. बघा अशा पद्धतीने आपली संध्याकाळ इथे झालेली आहे. आजचा दिवस मस्त गेला, चांगला गेला. तुम्ही आजच्या दिवसामध्ये काय केलं ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्लॉग कसे वाटतात ते पण नक्कीच तुमची प्रतिक्रिया मला समजू दे की कसं वाटतंय कसं नाही. जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर मला पण अजून मोटिवेट होईन मी अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. ठीक आहे, एवढं काम करून मागच्या व्लॉगमध्ये बघितलं किती मेहनत असते, परंतु तेवढं काम करून येऊन घरी यायला मला 11:30-12 वाजतात. आणि आंघोळ करून मग मला कधी कधी जेवायला 12 वाजतात. तरी मी डबा घेऊन जातो, पण तरी पण भूक लागते यार, भूक तर लागते. आणि मग एवढं सगळं येऊन रात्री एडिट करत बसणं, ते पण 1:30-2 वाजेपर्यंत एडिट करतो. मग नंतर सकाळी कामाला आपलं जिमला पण जातो. म्हणजे एवढं सर्व काम करून शरीराला जरा आराम पाहिजे. मग त्या आरामासाठी एक दिवस मला भेटतो, जो की तो मी इथे टाईम स्पेंड करतो आणि जरा बरं वाटतं. इथे रिलॅक्स फील करतो. आता कामात असतो तर एवढ्या टायमाला मला संध्याकाळी 5-5:30 वाजता काय खायला भेटलं नसतं. जर वाटलंच तर तिथे काहीतरी ऊसाचा रस वगैरे पिऊन आपला ड्युटीवर पुन्हा रुजू होतो, काय सँडविच वगैरे खाऊन. परंतु अशी लाईफ फक्त एकदाच भेटते, ती पण सुट्टीच्या दिवशी. ती एन्जॉय करायला मला खूप आवडतं. ती स्विमिंग पूलला जाणं असू दे किंवा इकडं डोंगरावर येणं असू दे. आता ट्रेक पण चांगला झाला आहे आणि मला घरी पण जायचं लवकर, कारण गाडी तिकडे आहे. ठीक आहे, तर एवढंच मी आपल्या ब्लॉगमध्ये सांगू इच्छितो. घरी बसू नका, काहीतरी करा, शिका, मोठ्यांची रिस्पेक्ट करा. आणि तुम्हाला जे काय करायचं ना, लोकांचा विचार करू नका. त्यांचा विचार करत बसाल तर तुम्ही जिथे आहे तिथेच राहाल.
त्यामुळे आपल्याला एका डबक्यातून बाहेर पडायचं असेल तर ॲक्शन घ्या. ॲक्शन घ्या म्हणजे काय, कोणाचं काय वेडंवाकडं करू नका. स्वतःच्या जीवनामध्ये ॲक्शन घ्या. तुमचं जे काय गोल आहे त्या गोलवर फोकस करा आणि त्याच्यासाठी तुम्ही ॲक्शन घ्या. एवढंच बोलू इच्छितो. आणि बॅटरी आता लो होत चालले. तुम्हाला जास्त ज्ञान देण्यापेक्षा आपला मोबाईल व्हायचा, कॅमेरा व्हायचा स्विच ऑफ. ठीक आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. प्लीज यार सांगा यार. एवढी मेहनत करतो मी कामातून येऊन, एडिटिंग करून, स्वतःला टाईम देऊन, पण स्वतःचे शरीर बनवण्यासाठी पण जिममध्ये जातो. आता जिम लावले. एवढी सर्व कामे करून पण आपल्याला जर लाईक कमी येत असतील ना तर लय जीवाला बरं, म्हणजे लय हे वाटतं, बरं नाही. आपलं लय मन असं तुटतं. परंतु तुम्हीच एक ऑडियन्स आहात माझी. काय लाईक केलं म्हणजे फ्रीमध्ये लाईक आहे, फ्रीमध्ये कमेंट आहे, फ्रीमध्ये सबस्क्राईब आहे. सर्व काही फ्रीमध्ये असतानाही तुम्ही का घाबरता की मी लाईक करायला सांगितलं की तुमच्या म्हणजे तुमच्या ह्याच्यातून काय धनसंपत्ती मला येणार आहे असं नाही. त्याने काय होतं की पुढच्या व्यक्तीला समजतं की हां आपण काहीतरी चांगलं करतो आहे, लोकांना आवडतं आहे, त्यामुळे अजून चांगलं करण्यासाठी प्रोत्साहन भेटतं. एवढंच, बाकी काय नाही. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बॅटरी लो होते तोपर्यंत टाटा बाय बाय. मी हे पूर्ण संपवतो आणि घरी जातो. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हो.